नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आयोगाच्या वेळापत्रकानुसार 9 नोव्हेंबर 2025 रोजी कंबाईन गट ब पूर्व परीक्षा जाहीर झालेली आहे आणि त्याच्यासाठी आजपासून आज आम्ही जेव्हा व्हिडिओ शूट करतोय तेव्हा जवळपास आजपासून 228 दिवस राहिलेले आहेत आणि या 228 दिवसाला कसं युटिलाइज करायचं, त्यानंतर हल्ली कंबाईन मध्ये वाढता कट ऑफ आणि त्या कट ऑफला टॅकल करण्यासाठी हवे असलेले 60 किंवा 65 प्लस मार्क कसे मिळवायचे आणि इतर सर्व बाबी, तसेच 30-30 चा काय फॉर्म्युला आहे, या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपण हा व्हिडिओ आणलेला आहे। तुमच्यापैकी बरेच जण यापूर्वी कंबाईन परीक्षा दिलेले असतील किंवा पहिल्यांदा कंबाईन परीक्षा देणार असतील। या दोन्हीही गटासाठी आजपासून पुढच्या गट ब परीक्षेसाठी काय स्ट्रॅटेजी असायला हवी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। गट ब सोबतच गट क ची परीक्षा सुद्धा नोव्हेंबर 2025 मध्येच आहे आणि तुम्हाला गट क ला सुद्धा ही स्ट्रॅटेजी लागू होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि स्पेशली याच्यामधली जी 30-30 वाली स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल असं मी आशा करतो। सुरुवात करूयात आपण। सर्वात पहिले ऍक्च्युअल मध्ये गट ब 2025 ची जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे त्याचं हे आयोगाचं वेळापत्रकाचं कात्रण। त्यामध्ये 4 पोस्टचा समावेश आहे। सहाय्यक कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर एएसओ म्हणतो आपण। दुसरं राज्य कर निरीक्षक स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे एसटीआय म्हणतो आपण त्याला। तिसरं आपल्या आवडीचं पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस उपनिरीक्षक, त्याला आपण काय म्हणणार पीएसआय। आणि शेवटी दुय्यम उपनिबंधक किंवा दुय्यम निबंधक सब रजिस्ट्रार ऑफिसर एसआर म्हणतो आपण त्याला। यांची पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 ला ठरवलेली आहे आणि त्याची जी जाहिरात आहे ती आयोगाच्या टाइम टेबल प्रमाणे जुलै 2025 ला येणार आहे। म्हणजे आजपासून समजा एक 3-4 महिन्यांनी जाहिरात येईल आणि एक 6 महिन्यांनी परीक्षा होणार आहे आणि त्याचा रिझल्ट लागेल फेब्रुवारी 2026 मध्ये। आयोगाने अजूनही कंबाईन गट ब मुख्य परीक्षेच्या तारखा दिलेल्या नाहीयेत, दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे। मग आपली मेन डेट काय आहे 9 नोव्हेंबर 2025। पुढे ग्रुप सी बद्दल, ग्रुप सी ची जाहिरात सुद्धा सप्टेंबर 2025 ला येईल आणि ग्रुप सी सुद्धा 30 नोव्हेंबर 2025 ला आहे। आता ग्रुप सी मध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत? उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज पीएसआय, तांत्रिक सहाय्यक म्हणजे टेक्निकल असिस्टंट, त्यानंतर कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट, बेलिक आणि लिपिक, नंतर लिपिक टंकलेखन आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, त्याला आपण म्हणतो एआरटीओ। अशा 7 पोस्ट सध्या आयोगाच्या नियमाप्रमाणे, आयोगाच्या जाहिरातीप्रमाणे, आयोगाच्या वेळापत्रकाप्रमाणे ग्रुप सी मध्ये आहेत। परंतु नुकताच राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे इथून पुढे ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा असतील त्या एमपीएससी मार्फत स्पेशली कंबाईनच्या ग्रुप सी एक्झाम मध्ये घेण्यात येतील। त्यामुळे हे जे 7 तुम्हाला पद दिसतं हे भविष्यात वाढणार आहे। त्यामुळे तुम्ही जर भविष्यात सरळ सेवेचा जरी विचार करत असाल तर लक्षात ठेवा एमपीएससीचा अभ्यास म्हणजे सरळ सेवेचा अभ्यास। त्यामुळे ही कधी होणार आहे 30 नोव्हेंबरला, पण आपलं टार्गेट काय असणार आहे 9 नोव्हेंबरचं। 9 नोव्हेंबरची गट ब ची पूर्व परीक्षा आपण टार्गेट करणार आहोत। आता ही जी पूर्व परीक्षा आहे याचा एक थोडक्यात तुम्हाला योजना सांगतो। काय योजना सांगतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज यावा। तुमच्यामध्ये बरीच पोरं नवीन असू शकतात। मग काय आहे बघा, प्रश्न पत्रिकेची संख्या साहजिक 1 असणार आहे, म्हणजे एक क्वेश्चन पेपर असेल। दर्जा कसला आहे पदवीचा, म्हणजे किमान ग्रॅज्युएशन लेवल असणार आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत कसे प्रश्न येतात त्या लेवलचे प्रश्न असणार आहे। पुढे माध्यम मराठी आणि इंग्रजी, वरती प्रश्न मराठीत असतो आणि खाली इंग्रजीमध्ये। प्रश्नाची संख्या 100, एकूण गुण 100 आणि कालावधी 1 तासाचा, म्हणजे 60 मिनिटं 100 प्रश्न हा जो खेळ आहे हा तुम्हाला इथं खेळायचा आहे। नेक्स्ट, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, काय नाव आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन।
एक प्रश्न दिला जाईल, त्याला 4 पर्याय दिले जातील आणि त्या 4 पर्यायामार्फत तुम्हाला उत्तर काढायचं आहे. आता ही गोष्ट तुम्हाला बेसिक कळाली. आता कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना 2-3 गोष्टी लागतात. एक, तुम्हाला अभ्यासक्रम लागतो. दुसरं, त्याच्यासोबत रेफरन्स बुक तर आहेतच आणि मेन म्हणजे आयोगाचे मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे कदाचित अभ्यासक्रम नसेल, बऱ्याच जणांकडे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका नसतील, तर तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर देतो आम्ही. आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आहे 788-799-2834. 788-799-2834 हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याच्यावर जर तुम्ही कॉल केला, तुम्हाला अभ्यासक्रम, आयोगाच्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, इतर बऱ्याच बाबींचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. पुढे जाऊयात. अभ्यासक्रम. आता हा बेसिक अभ्यासक्रम मी आणलेला आहे. सविस्तर पूर्व आणि मुख्यचा अभ्यासक्रम तुम्ही मागच्या नंबरवर कॉल करून मिळवू शकता. हा पूर्वचा अभ्यासक्रम आहे. आपली स्ट्रॅटेजी सध्या पूर्वच्या दृष्टिकोनातून असणार आहे. मग काय आहे? इतिहास हा विषय आहे. किती प्रश्न आहेत इतिहासाचे? 10 प्रश्न. आणि 10 प्रश्न म्हणजे 10 मार्क. ओके. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आधुनिक भारताचा दृष्टिकोन बघितला तर असं समजा 5 प्रश्न आधुनिक भारत, 5 प्रश्न महाराष्ट्र. ठीक आहे. आता आधुनिक भारत कुठनं पकडायचा? आधुनिक भारतावर आयोगाने मूळ सिलेबस जरी काही दिला असला तरी 1757 ची प्लासीची लढाई, प्लासी, तिथून पुढचा सर्व अभ्यास म्हणजे आधुनिक भारत. ऍक्च्युली आयोग जास्त प्रश्न कुठून टाकते? 1857 चा राष्ट्रीय उठाव. आता इतिहासावर कसे प्रश्न येणार, कुठले टॉपिक नीट करायचे, याच्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलवर तो आहे. त्यामुळे तुम्ही इतिहासची डिटेल स्ट्रॅटेजी बघू शकता. मी फक्त इथं सिलेबसचा तुम्हाला अंदाज देणार आहे की इतिहास हा विषय आहे. 10 प्रश्न, 10 मार्क आणि अशी इथून सुरुवात तुम्हाला करायची आहे. पुढचा जो विषय आहे तो भूगोल, अतिशय महत्वाचा. 10 प्रश्न, 10 मार्क. पोरं जवळपास याच्यामध्ये 9 किंवा 8 मार्कापर्यंत मार्क्स घेतात. म्हणजे हार्डली याच्यात एखाद प्रश्न चुकत असेल. याचा पण सिलेबस एकदम सोपा दिलेला आहे आयोगाने. पृथ्वी. आता हे पृथ्वी कुठनं करायचं तर लक्षात ठेवा, भूगोल करताना काही तुम्ही वाचा किंवा नका वाचू, परंतु 6वीचं स्टेट बोर्ड जे आहे, 6वीचं स्टेट बोर्ड एकदम नीट वाचून घ्यायचं एकदा. आणि भूगोलचा अभ्यास करताना 6वी ते 10वी हे स्टेट बोर्ड वाचल्यानंतरच पुढे जावा. 6वी ते 10वी स्टेट बोर्ड वाचल्यानंतर, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे जे पाठ्यपुस्तक आहेत ते वाचल्यानंतरच तुम्ही पुढे जायला पाहिजे. मग जगातील विभाग हे तुम्हाला पाठ्यपुस्तकात भेटेल. हवामान हे पण तुम्हाला पाठ्यपुस्तकात भेटेल. अक्षांश आणि रेखांश, लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड हे सुद्धा तुम्हाला पाठ्यपुस्तकात भेटून जाणार आहे. मग महाराष्ट्रातले जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, महाराष्ट्रातली आणि भारतातली शहरे, नद्या, उद्योगधंदे आणि इत्यादी. मग याच्यात प्रश्न काही वेळेस खूप सोपे असतात. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्राची 2011 सालच्या जनगणनेप्रमाणे लोकसंख्या किती, किंवा लोकसंख्येमध्ये महाराष्ट्र भारतात कितवा क्रमांक लावतो, किंवा क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र भारतात कितवा क्रमांक लावतो, किंवा महाराष्ट्रातली ही नदी कुठे उगम पावते, असे प्रश्न असतात अतिशय सोप्या पद्धतीचे. त्यामुळे भूगोल 10 प्रश्न 10 मार्क. पुढचा थोडासा किचकट विषय म्हणजे इतिहास, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. 15 प्रश्न 15 मार्क, 15 प्रश्न 15 मार्क. भारतीय अर्थव्यवस्था, याच्यामध्ये सगळ्यात पहिले येते राष्ट्रीय उत्पन्न, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात नॅशनल इन्कम. जर कुठलं तुम्हाला छान पुस्तक वाचायचं असेल याच्यासाठी तर तुम्ही सगळ्यांनी 9वी आणि 10वीचं जे पाठ्यपुस्तक आहे, 9वी आणि 10वीचं जे पाठ्यपुस्तक आहे, मी कोणाला सांगतो माहिती का पाठ्यपुस्तक, ज्यांचं बेसिक कच्चं आहे, ज्यांना इकॉनॉमिक्स काय हेच माहिती नाही, ज्यांनी कधीतरी सायन्स बॅकग्राऊंड घेतलंय, 12वी 10वी नंतर इकॉनॉमिक्स सोडून दिलेलं आहे, अशा लोकांनी 9वी 10वीचं पाठ्यपुस्तक वाचा. त्यानंतर शेती, उद्योग,
परकीय व्यापार, परकीय व्यापारमध्ये काय येणार, समजा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोण, चीन की अमेरिका, असे प्रश्न येतात. त्यानंतर बँकिंग, मग नेफ्ट म्हणजे आरटीजीएस म्हणजे काय, एसबीआय काय आहे, आरबीआय काय आहे, हे सगळे प्रश्न. लोकसंख्यामध्ये पण प्रश्न, दारिद्र्य आणि बेरोजगारी याच्या संदर्भात म्हणजे सुरेश तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल, वगैरे वगैरे. पुढे मुद्रा आणि राजकोषीय नीती म्हणजे बजेट, काय बजेट, या सगळ्या बाबी इकॉनॉमिक्स मध्ये येतात. पुढे शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे गव्हर्नमेंट अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा अर्थसंकल्प असं दिलेलं आहे. भारतीय संविधानातली कलम 112 प्रमाणे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजे अर्थसंकल्प याची तरतूद आहे. पुढे लेखा आणि लेखा परीक्षण म्हणजे अकाउंट आणि अकाउंट रिलेटेड गोष्टी म्हणजे ते कॅग असतो बघा, ऑडिट जनरल म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. ते ऑडिट आणि ऑडिट जनरल जो ऑडिट करतो तो व्यक्तीची कामं इथं दिलेली आहेत. याला आपण म्हणणार शासकीय अर्थव्यवस्थेमधला हा भाग. नेक्स्ट चालू घडामोडी, जागतिक सगळ्यात महत्वाचं, जागतिक तसेच भारत आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी आयोगाने दिलेलंच आहे, जागतिक महत्वाची आहे. कंबाईनचे जर तुम्ही कुठलाही पेपर उचलून पाहिला तर तुम्हाला असं दिसून येईल की आयोग 15 पैकी जवळपास 3, 4, 5 प्रश्न सुद्धा जागतिक लेवलचे करंट अफेअर विचारत असते. मग तसे याच्यात भारत आणि महाराष्ट्रातल्या चालू घडामोडी आहे. भारतातल्या मध्ये पुरस्कार, जगातले पुरस्कार, भारतातल्या क्रीडा, जगातली क्रीडा, भारतातल्या पहिल्या गोष्टी, जगातल्या पहिल्या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टींवर आयोग प्रश्न विचारत असतं. नेक्स्ट राज्यशास्त्र, राज्यशास्त्र अतिशय सोपा विषय. हा याच्यामध्ये एक गोष्ट राहिली सांगायची, तर बघा चालू घडामोडीचे सुद्धा 15 प्रश्न आणि 15 मार्क येतात. त्यानंतर राज्यशास्त्र, राज्यशास्त्राचे 15 प्रश्न आणि 15 मार्क. आता राज्यशास्त्र म्हणजे भारतीय संविधान, भारतीय संविधानामध्ये कलम 1 ते कलम 365 सगळं लक्षात ठेवायचं. तेच म्हणजे असं नाही की रॅन्डम 365 पर्यंत सगळीच कलम लक्षात ठेवायची. आयोग जी प्रश्न विचारते ते तरी किमान नीट लक्षात ठेवायचं. मग याच्यासाठी तुम्हाला बेस्ट पुस्तक सांगायचं झालं तर 7वीचे जुने पाठ्यपुस्तक, जुने पाठ्यपुस्तक, 11वीचे जुने पाठ्यपुस्तक आणि 11वीचे नवीन पाठ्यपुस्तक, नवीन पाठ्यपुस्तक, अशी 3 पुस्तकं वाचा. राज्यशास्त्राचं बेसिक क्लिअर होईल. हा त्याच्यानंतर ऍडव्हान्स गोष्टी ज्या आहेत त्यासाठी अनेक पुस्तकं इतर आहेत, त्यावर आपण बोलू कधीतरी, ठीक आहे. सध्याच्या घडीला हे. नेक्स्ट विषय आहे सामान्य विज्ञान. याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. ओके, हे जे विषय आहेत याच्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट पुस्तक म्हणजे 5वी ते 10वी आणि 11वीचे पाठ्यपुस्तक. 11वीचे सिलेक्टिव्ह, 11वीचं काय सिलेक्टिव्ह, हे आधी तुम्ही वाचायला पाहिजे. सिलेक्टिव्ह म्हणजे निवडक, 11वीचं सिलेक्टिव्ह, सिलेक्टिव्ह म्हणजे निवडक वाचायला हवं. त्यानंतर पुढच्या गोष्टी. आता याला किती प्रश्न आहेत, 15 क्वेश्चन आणि 15 मार्क्स. अतिशय चांगला विषय आहे, थोडा किचकट आहे परंतु पोरांना मार्क्स देत नाही आणि पोरांना मार्क्स न दिल्यामुळे इथं तुम्ही मार्क्स घ्यायचे. जो इकडे मार्क घेईल तो पास होणार. आता हे मी पुढे सांगणारच आहे, याचं सगळ्यांचं काय मॅटर आहे ते फक्त तुम्हाला सध्या सांगतोय. आणि नेक्स्ट शेवटचा विषय अंकगणित आणि बुद्धिमत्ता. 20 प्रश्न 20 मार्क, सर्वात जास्त वेटेज असलेला विषय. आयोगाने किती सोपा सिलेबस ठेवलाय बघा. अंकगणित मध्ये ज्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी येते तो पास. दुसरं बुद्धिमत्ता चाचणी, उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्याचे प्रश्न, एवढंच दिलेलं आहे. आता तुम्हाला नेमका अर्थच लागणार नाही की याचा अर्थ काय. तुम्हाला आयोगाचे PYQ बघायला लागतील आणि PYQ बघायचे असतील किंवा तुम्ही स्वतः सापडवा, स्वतः मेहनत घ्या, अन्यथा आमच्या नंबरवर कॉल करा, तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. आता पुढचा मुद्दा. आपण जे 7 विषय पाहिले, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, याला आपण 2 भागात डिवाइड करतो. एक स्टॅटिक GS आणि एक डायनॅमिक GS.
स्टॅटिक म्हणजे न बदलणारा. न बदलणारे कोण आहे? इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र. ठीक आहे. आणि नेहमी बदलणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान, चालू घडामोडी, मॅथ्स आणि रिझनिंग, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. आता तुम्ही सांगाल विज्ञान आणि तंत्रज्ञान कसं बदलतं? बघा, नवीन नवीन शोध लागत असतात, हा एक मुद्दा झाला. दुसरा, याला मी या कॅटेगरीत का टाकले माहिती का? कारण की हे कठीण वाले विषय आहेत, म्हणून आपण यांना डायनॅमिक म्हणू. स्टॅटिक म्हणजे काय? इथं आपण वेगळ्या अर्थाने स्टॅटिक ठेवूया. ज्यामध्ये नेहमीच पोरांना मार्क येतात त्याला आपण म्हणूया स्टॅटिक जीके. ज्यामध्ये नेहमी पोरांना मार्क येतात त्याला आपण म्हणूया स्टॅटिक जीके. याचे किती मार्क आहेत? 50. 10, 10, 15 आणि 15. आणि याचे किती आहेत? याचे पण 50. 15, 15 आणि 20. दोघांचे 50-50 आहेत. पण या दोघांच्या 50-50 मध्ये फरक समजून घ्या. या साईडचे जे 50 आहेत, स्टॅटिक 50, त्यामध्ये पोरांना कसेही 35+ मार्क येतात. कसेही. आता कसेही हा शब्द मी एवढा कॉन्फिडन्सने का म्हणतोय? कारण की पोरांचा या विषयावर खूप जास्त होल्ड आलेला आहे. आणि तुम्ही इथं चुकत असाल तर तुमच्या काहीतरी टेक्निकल अभ्यासामध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणून इथं नाही चुकायचं. मग तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2024 ची कंबाईन पूर्व परीक्षा झाली. आमच्या अनेक विद्यार्थ्यांना या स्टॅटिक मध्ये 40+ मार्क आले. काही लोकांना तर 45+ सुद्धा आलेले आहेत. आता तुम्ही सांगाल हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे हा प्रश्न विचारण्यापूर्वी विचार करा की हा पेपर खरं सोपा आला होता. इतिहासात 10 पैकी 9, भूगोलात 10 पैकी 9, अर्थशास्त्र 15 पैकी 13, राज्यशास्त्र 15 पैकी 14. फक्त 5 प्रश्न चुकण्याला स्कोप होता. त्यापेक्षा जास्त चुकले असतील तर त्या मुलांच्या चुकांमुळे. आयोगाने सोपा दिला होता पेपर. सेम 2022 ला आला होता. 23 ला थोडा टफ आला. पण कितीही टफ येऊ द्या, हा 35च्या खाली न येणारा पेपर आहे. कसा? 35च्या खाली. म्हणून इथं फोकस करायचं का? करायचं, पण कधी? जोपर्यंत ते परफेक्ट होत नाही तोपर्यंत. आणि एकदा ते परफेक्ट झालं मग इथं पूर्ण स्वतःला झोकून द्यायचं. जर 65+ आणायचे असतील इथं मार्क पाहिजे. कोणीही रडत बसायचं नाही की मी शाळेत माझं विज्ञान वाईट होतं, शाळेत माझं गणित वाईट होतं, त्यामुळे मला आता गणित नाही करू वाटत, आता मला विज्ञान नाही करू वाटत. जर करू नसेल वाटत तर मग बाकीचे करता हे लक्षात ठेवा. आणि बाकीचे करत असाल तर तुम्हालाही करावं लागेल. का करावं लागेल? कारण की इथं 20 मार्क आहेत. का करावं लागेल? इथं 15 मार्क आहेत. पोरांना किती येत आहे? पोरांना विज्ञानमध्ये रडत पडत 7-8 मार्क हायेस्ट येतात. तुम्ही खूप हुशार असाल, तुम्ही याच्यात 12 मार्क घ्या. असं येत नाही 12, जेवढं मी सोप्या पद्धतीने बोलतोय, पण 10-11 तर घ्या. 10-11 घेतलं तर काय होणार? इतरांपेक्षा तुम्हाला 3 मार्क जास्त भेटणार. दुसरा मुद्दा, मॅथ्स आणि रिझनिंग. पोरांना ज्यांना मॅथ्स रिझनिंग ज्यांचं कठीण आहे, म्हणजे ज्यांना कठीण जात आहे, किंवा ज्यांचं रिझनिंग चांगलं आहे फक्त मॅथ्स कठीण आहे, त्यांना 10 ते 12 मध्ये मार्क आहेत. तुम्ही इथं 16 घेऊ शकता जर मॅथ्स नीट केलं तर. आणि 16 घेऊ शकता म्हणजे इतरांपेक्षा 4 मार्क जास्त घेऊ शकता. 4 ते 5 मार्क. आणि जिंकले ना तुम्ही डायरेक्ट. मग लक्षात ठेवा, जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर हे परफेक्ट करा. हे होणार. हे रॉकेट सायन्स नाहीये, हे पाठांतर आहे, हे होणार. हे झालं पाहिजे. मग तुम्ही खूप अभ्यास करता, इतिहास पाठ, भूगोल पाठ, अर्थशास्त्र पाठ, राज्यशास्त्र पाठ, पण इथं काहीच नाही. मग जर तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जर एक विषय हा करत असाल तर याच्यासोबत हा पण करा. हीच आपली 30-30 ची स्ट्रॅटेजी आहे. मी सांगतो तुम्हाला ती पुढे काय येणार आहे ते. ठीक आहे. ते तुम्हाला विषयाचं सगळं अनालिसिस कळालेलं आहे. इतिहास कुठनं वाचायचं हे पण सांगून देतो. 11वीचं जुनं पाठ्यपुस्तक वाचा. 11वीचे जुने पाठ्यपुस्तक.
आणि एक 8वीचं वाचा. बाकीच्या विषयाचं मी त्या विषयाच्या दरम्यान सांगितलेलं आहे. इथं 11वीचं जुनं आणि 8वीचं पाठ्यपुस्तक. इथं विज्ञान, चालू घडामोडी आणि मॅथ्स रिजनिंग. चालू घडामोडीबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 1.5 वर्षाची चालू घडामोडी करायची तयारी ठेवा. म्हणजे काय रे, आता मी थोडस मागे जातो आणि चालू घडामोडी समजा आता आपला पेपर आहे 9 डिसेंबरला, पेपर 1 ऑक्टोबरच्या नंतरच्या घडामोडी येणार नाही असं आपण गृहीत धरूया. तर 1 ऑक्टोबर 2025 तर मागे 1 वर्ष जावा, 1 ऑक्टोबर 2024 आणि त्याच्या अजून 6 महिने मागे जावा, ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट, जुलै, जून, मे, ठीक आहे, आणि एप्रिल. म्हणजे तुमचं करंट अफेअर कुठून असलं पाहिजे, 1 एप्रिल 2024 पासून 1 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत, तेव्हा तुम्हाला इथं मार्क येतील. आता झालं असं की 2024च्या कंबाईन पूर्वला आयोगाने एकदम खतरनाक करंट अफेअर टाकलं. इतकं खतरनाक की 7 मार्क म्हणजे हायएस्ट होते. आणि तेच 2022-2023 ला हेच 7च्या ऐवजी 10 मार्क ऍव्हरेज पोरांना पडले होते. मग काही यांना 11, काही 12 पण चालले होते, परंतु 7 मार्क इथं हायएस्ट आहेत. म्हणजे हे कधी कठीण पण येऊ शकतं. म्हणून या कठीण येत असल्यामुळे याला मी कसल्या कॅटेगरीत टाकलंय, याला मी डायनॅमिक कॅटेगरीमध्ये टाकलंय, जे कधीही बदलू शकतं. इथपर्यंत सगळ्यांना कळालंय. आता 30-30ची स्ट्रॅटेजी बघा. 9 नोव्हेंबर 2025 ला पूर्व परीक्षा आहे. आजच्या तारखेपासनं जवळपास 288 दिवस राहतात. तुम्ही कदाचित हा व्हिडिओ लेट बघत असाल, ठीक आहे, त्यामुळे याला आपण असं म्हणू की अप्रॉक्सिमेट 210 दिवसाचं नियोजन. आता तुमच्यापैकी काही जण खूप हुशार असतील, जे 30 रविवार आणि सुट्ट्या बाजूला काढतील, त्यांच्यासाठी आपण 180 दिवसाचं नियोजन बघू. किती? 180 दिवसाचं नियोजन. पण तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यात 210 वालच नियोजन असलं पाहिजे. जर तुम्ही हा व्हिडिओ आधी बघत असाल तर 180 दिवस किंवा 210 दिवस म्हणजे 6 महिने आणि 7 महिने हे खूप जास्त सफिशियंट टाइम आहे कंबाईनची पूर्व परीक्षा काढायला. पहिले ते डोक्यात ठेवा. आता 30-30चा फॉर्म्युला नेमका काय, तर आपण 180 दिवसाचा विचार करायचा नाही, आपण 210 दिवसाचा विचार करायचा नाही. आपण फक्त आजपासून पुढच्या 30 दिवसाचा विचार करायचा. आणि 30 दिवसाचा विचार करताना सुद्धा तुमच्या डोक्यात पुढे मी काय करणार आहे हे नसलंच पाहिजे. मी फक्त या 30 दिवसात काय करणार आहे हे असलं पाहिजे. मग 30 दिवसात तुम्ही काय काय करू शकता, हेच आहे 30-30 फॉर्म्युला. 30 दिवसामध्ये तुम्ही कुठलेही 2 विषय घ्या, एक हा विषय आणि दुसरा हा. पण याच्यात लक्षात ठेवा, एक विषय हा स्टॅटिक असला पाहिजे आणि एक असला पाहिजे डायनॅमिक. म्हणजे एक सोपा एक कठीण. आता स्टॅटिक आणि डायनॅमिकच्या या लढाईमध्ये तुमचं टाइमचं जे वेटेज आहे ते दोघांना इक्वल द्या. कारण की तुम्ही डायनॅमिकला चांगले मार्क आणले तर असं नको व्हायला की स्टॅटिकला उडाले. दोघांमध्ये चांगले मार्क पाहिजेत, ठीक आहे. मग स्टॅटिक जे आहे, त्या स्टॅटिक मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक विषय उचलायचा. स्टॅटिक मधला समजा तुम्ही इतिहास उचलला आणि त्याच्यासोबत हिस्ट्री आहे, त्याच्यासोबत समजा तुम्ही करंट अफेअर्स उचलले. अशा वेळेस काय करायचं, तुम्ही जो विषय वाचता त्याला 2-3 पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिले फर्स्ट जी सिंगल रीडिंग आहे तुमची, पहिल्यांदा वाचताय ना, ती ब्लाइंड असली पाहिजे. ब्लाइंडचा अर्थ आंधळा नव्हे. ब्लाइंड म्हणजे कुठल्याही गोष्टी पाठ करायला जाऊ नका, फक्त समजून घ्या. का समजून घ्यायचंय, तो विषय कळाला पाहिजे. आता समजा मी इतिहासला वाचतोय समाधान महाजन सरांचं पुस्तक. समाधान महाजन सरांचं पुस्तक फक्त 400 पानाचं. 400 पानाचं मी दिवसाला 40 पानं तर वाचू शकतो. 40 पानं वाचला किंवा ठीक आहे, मी दिवसाला 20च पानं वाचतोय बाबा, 20 किंवा 30 पानं वाचतोय. आता हे 400 पानाचं पुस्तक वाचायला मला किती दिवस लागतील, 15. बरोबर. करंट अफेअरला मी मॅगझिन वाचतोय, समजा कुठल्याही एका पब्लिकेशनचा रँडम इयरली करंट अफेअर घेतलं मी,
आणि ते पण समजा 300-400 पानाचं पुस्तक आहे आणि त्याला पण मला 15 दिवस लागतात. आता इथं तुम्ही सांगाल करंट अफेअर कसे समजून घ्यायचे, तर लक्षात ठेवा पहिल्या रीडिंगला कुठलीही गोष्ट अंडरलाईन करायची नाही, कुठल्याही गोष्टीची नोट्स काढायची नाही. बरोबर. आता इथपर्यंत काय आलं, 15 दिवस एक विषय वाचून घ्यायचा, इथलं पण एक विषय वाचून घ्यायचा. आता बघा तुम्हाला समजा तुम्ही दिवसाला 12 तास अभ्यास करत असाल तर 6-6 तास दोन्ही विषयाला करायचे आणि जितक्या लवकर पहिली रीडिंग संपवता येईल संपवून टाकायची. आता पहिली रीडिंग संपले, लगेच पहिल्या रीडिंग नंतर ट्राय करा PYQ बघण्याचं. का म्हणतोय मी हे, तुम्ही जे वाचले वरून त्यावरनं तुमचे किती PYQ सुटतात. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, मागील वर्षाचे प्रश्न. तुम्हाला किती PYQ सुटतात ते चेक करा. आता तुम्हाला असं कळेल की मी वाचलंय खूप वरून रॅन्डम आणि PYQ माझे फक्त 30% सुटत आहेत, म्हणजे 10 सॉल्व्ह करताय त्यापैकी 3च सुटत आहे. काही हरकत नाही, कारण की मी तुम्हाला काय म्हटलंय, काहीही पाठ करू नका, फक्त समजून घ्या. हा समजण्याच्या बेसिसवर तुमचे पहिल्या रीडिंग मध्ये 3 PYQ सुटत असतील तरीही काय हरकत नाही, 10 पैकी 3. ओके. आता सेकंड टाइम तुम्ही काय करायचं, सेकंड टाइम आता तुमचे 15 दिवस गेलेले आहेत आणि सेकंड टाइम थोडस अजून जास्त तुम्हाला कॉन्शियस व्हायची गरज आहे. का म्हणतोय मी, तुम्हाला विषयाची अंडरस्टँडिंग आलेली आहे. हा, याच्यात एक गोष्ट राहून गेली, जोपर्यंत प्रत्येक गोष्ट कळत नाही 15 ते 20 दिवस झाले तरीही चालेल, परंतु जोपर्यंत सगळ्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत गोष्ट पुढे जाऊ देऊ नका. तुमचा प्रायमरी उद्देश समजून घेणं हा आहे. आता इथं तुम्हाला बरोबर 6 महिने भेटलेले आहेत, म्हणजे ज्यांचा आपण 210 दिवसाचा विचार केला तर जवळपास 7 महिने आहेत. म्हणजे तुम्ही प्रत्येक विषयाला 45 दिवस जरी वेळ दिला तरी ते इनफ असतं. आता 45 दिवस तुम्ही वेळ देताय किंवा 30 दिवस जरी वेळ देताय तरी ते इनफ असणार आहे. मग ट्राय करा, पहिल्या 15 दिवसात तुम्ही फर्स्ट रीडिंग केल्यानंतर दुसऱ्या 15 दिवसात सेकंड रीडिंग वर जावा. आता सेकंड रीडिंग थोडी अजून जास्त कॉन्शियस असली पाहिजे आणि याच्यामध्ये ट्राय करा अंडरलाईन करायचं. अंडरलाईन कोणाला, महत्वाच्या मुद्द्यांना. कसं, तुम्हाला असं वाटतंय की याच्यावर प्रश्न येऊ शकतात, महत्वाच्या मुद्द्यावर प्रश्न येऊ शकतात अशा गोष्टी, पण अंडरलाईन एकदम असं नाही की कुठलं सुटलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय की हा पूर्ण पॅरेग्राफच महत्वाचा आहे तर पूर्ण पॅराला अंडरलाईन करून टाका, काही अडचण नाही, पण अंडरलाईन मध्ये काही सुटलं नाही पाहिजे. कळलं. हे झालं दुसरी रीडिंग. आता तुम्ही सांगाल 30 दिवस तर संपले, ठीक आहे. 30 दिवस संपल्यानंतर सुद्धा तो विषय संपत नाहीये तुमचा. तुम्ही पहिली रीडिंग केली, तुम्ही त्याला अंडरलाईन केलं, या 2च रीडिंग मध्ये तुमचे 30 दिवस संपून गेलेले आहेत. अशा वेळेस काय करायचं, अजून एक 30 दिवसाचा टप्पा त्याच विषयाला घ्यायचा. आता तुम्ही असा मला प्रश्न विचारू शकता की ह्या विषयामागे मी एवढं डोकं लावलंय आणि माझे 30 दिवस पण गेलेत, माझ्या हातात आउटपुट काही नाहीये. पण आउटपुट आहे, तुमच्या 2 रीडिंग झाल्या, तुमचं PYQ वाचून झालेलं आहे आणि तिसरा रीडिंगला तुम्ही एक असं परफेक्ट काम करायचं आहे की तो विषय परत कधी वाचायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणजे एका चॅप्टरचे, समजा हा चॅप्टर आहे, एका पानावर नोट्स झाल्या पाहिजेत, एवढ्या शॉर्ट नोट्स. मग तुम्ही सांगाल शॉर्ट नोट बनवणं गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे, कारण की परीक्षा जवळ आल्यावर 10 दिवस आधी तुम्ही पूर्ण पुस्तक वाचू नाही शकत. ठीक आहे, शॉर्ट नका बनवू, एका चॅप्टरचे किमान 2-3 पानात तर नोट्स बनवा. नोट्स मस्ट आहे. 2 रीडिंग केली त्याच्यानंतर तुम्ही PYQ जरी पाहिले आणि नोट्स नाही बनवल्या तर हे सगळं पुन्हा 0 होऊन जाणार, कारण की पुन्हा नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा सगळं नवीन असणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे 2 रीडिंग कंपल्सरी. जोपर्यंत 2 रीडिंग होत नाही नोट्सला बनवायचा विचार करू नका, कारण की तुम्ही फक्त मग परत एक नवीन पुस्तक लिहून टाकाल. या गोष्टी फिक्स करा. पहिली रीडिंग ब्लाइंड, फक्त अंडरस्टँडिंगच्या पर्स्पेक्टिव्हने. दुसरी रीडिंग अंडरलाईन, आधी मध्ये PYQ बघितलेले आहेत. आणि तिसरी रीडिंग जी आहे त्याला नोट्स मेकिंग मध्ये कन्वर्ट करा. आता हा 30-30 फॉर्म्युला 2 विषयाला लागू केला तर कॉम्प्लिकेट होऊन जातं. मग एकच विषय घ्या, 12 तास दिवसाचे एकच विषय. हे जर तुम्ही 12 तास दिवसाला एक विषय केला, 30 दिवसात एक विषय संपतो. कसं सांगतो, 12 तास तुम्ही दिवसाला 12 तास अभ्यास करता, एक विषय घेतला तर तो विषय 10 दिवसात वाचून होतो.
नेक्स्ट रिडिंगला तुम्ही 10 दिवसात त्याला अंडरलाईन करता आणि नेक्स्ट रिडिंगला 10 दिवसात तुम्ही काय करता, त्या विषयाला नोट्स काढून रेडी करून ठेवता आणि झाले 30 दिवस आणि झाला तुमचा एक विषय पूर्ण. आता तुम्ही मला अजून एक याच्यावर प्रश्न विचारू शकता की आता राहिले 7 महिने म्हणजे 30 दिवसाचे 7 स्लॉट आहेत आणि पुन्हा 210 दिवसाचं मी नियोजन करत आहे, 30 दिवसाचे 7 स्लॉट आहेत, परीक्षा येईपर्यंत मी नोट्सच काढत बसू का? याच्यावर पण एक काउंटर आर्ग्युमेंट आहे. काय काउंटर आर्ग्युमेंट आहे? तुम्हाला हे 30 दिवस हे प्रत्येक विषयाला लागतील असं नाहीये का, ते मी सांगतो बघा. इतिहास आणि भूगोल, इतिहास आणि भूगोल हे छोटे विषय आहेत, याला एवढे दिवस लागू शकत नाही. याला किमान तुम्ही 20 दिवसात संपवलं पाहिजे. रीडिंग फास्ट, अंडरस्टँडिंग फास्ट आणि नोट्स लवकर. हे लवकर संपलं, करंट अफेअरला नोट्स काढू नका. करंट अफेअरला नोट्स काढू नका. तुम्ही एवढे तज्ञ नाहीत की करंट अफेअरला काय विचारतील हे कळेल. करंट अफेअरला PYQ वरनं पण अंदाज येत नाही. मग करंट अफेअरला काय करायचं, करंट अफेअरला फक्त अंडरलाईन करून सोडून द्यायचं आणि नेक्स्ट टाइम फक्त तेवढी अंडरलाईन वाचायची. मॅथ्स रिजनिंगच्या तुम्हाला नोट्स काढायच्या नाहीत, त्यामुळे तो विषय पण गेला. सायन्सच्या नोट्स काढणं हे तुमच्या वैयक्तिक सायन्सच्या अंडरस्टँडिंगवर मी सोडणार आहे, कारण की मला वाटतं की माझं सायन्स वीक आहे म्हणून मी नोट्स काढायला पाहिजे. तुम्हाला वाटतं की सायन्स माझं खूप स्ट्रॉंग आहे, मला नाही काढायला पाहिजे. हे प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. मग नोट्स काढणारे विषय राहिले किती? इतिहास, भूगोल, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. बाकी विषयाला नोट्स काढायची गरजच नाही. मग तुम्हाला जे 30 दिवसाची स्ट्रॅटेजी 270 दिवस आणि परीक्षेच्या 1 दिवस आधीपर्यंत वाटत होती, ती आता अजून कमी झाली. हा एक पर्याय आहे. या 30 दिवसाचा पर्यायमध्ये तुमचा थोडा विषयाला वेळ लागतो परंतु परफेक्ट होतंय. याला एक दुसरा पर्याय मी सांगतो. दुसरा पर्याय असा आहे, आता या पर्यायाचं समर्थन काही जण करतात, काही जण याला विरोध करतात. दुसरा असा पर्याय आहे की दिवसाचं जे 12 तासाचं नियोजन आहे त्याला 2 भागात डिवाइड करा. एक 6, दुसरा 6. या 6 मध्ये काय करा, एक स्टॅटिक जीके घ्या. स्टॅटिक जीके किंवा जीएसचा सब्जेक्ट घ्या, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. आणि इथं जे 6 आहेत त्याला 3 भागात डिवाइड करा. 2, 2 आणि 2. या 2 मध्ये मॅथ्स अँड रिजनिंग, सायन्स फक्त आणि करंट अफेअर्स. म्हणजे हे जे 3 विषय आहेत ते सगळ्यात डायनॅमिक विषय आहेत, ते रोज करा. आता काही लोकांना वाटेल एवढे 4 विषय मी रोज कसे करू, तर कमी कर ना बाळा. तू स्टॅटिक जीके एक घे आणि एक मॅथ्स रिजनिंग रोज कर. मग इथं स्टॅटिक जीके बदलला की इथं मॅथ्स रिजनिंगच्या ऐवजी सायन्स कर. इट्स अप टू यू. मी 3 प्रकार सांगितलेत. मी काय म्हणतो, हे 30-30चा फॉर्म्युला करा. एक विषय संपवा, नोट्स काढा, त्या विषयाकडे परत बघायची पण गरज नाही. परीक्षेच्या 15 दिवस आधी त्या नोट्सला 10 वेळा वाचून काढा. ते केलं विषय संपतो. किंवा काही जण असे असतात, नाही एक विषय करून मला वैताग येतो तर मग हे कर. हे कर म्हणजे सोबत हे घे, मॅथ्स, सायन्स, करंट अफेअर. मग 2 तास झाले मॅथ्स चालू केलं, परत 2 तास झाले करंट अफेअर चालू केलं, परत 2 तास झाले आपलं सायन्स केलं आणि परत 6 तासासाठी पुढचं स्टॅटिक जीके केलं. तू हे करू शकतो, पण लक्षात ठेव, स्टॅटिक जीके करायच्या टायमाला तू कसंही कर, 30-30च्या फॉर्म्युल्याने कर किंवा या 6 तासाच्या फॉर्म्युल्याने कर. स्टॅटिक जीकेला नोट्स कंपल्सरी काढ. नोट्स नाही काढल्या, शेवटी तुम्हाला मॅथ्सचे फॉर्म्युले, सायन्सची काही गणितं, करंट अफेअरच्या काही बीट्स लक्षात ठेवायचे. हे तुमच्या परीक्षेच्या 1 महिना आधी, 15 दिवस आधीचं काम असतं. आणि त्यात तू परत जीके मध्ये अडकलास की बाबा मला कोण पहिला गव्हर्नर होता भारताचा हेच आठवत नाहीये, मग पूर्ण परीक्षाच उडणार तुमची. म्हणून तुम्ही स्टॅटिक जीके असं पद्धतीने करा किंवा अशा पद्धतीने करा, परंतु स्टॅटिक जीकेच्या नोट्स कंपल्सरी काढा. आणि नोट्स या परिपूर्ण असल्या पाहिजे. परिपूर्ण नोट्स म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या आधारावर. हा, आणि अजून एक प्रश्न राहिला, PYQ फक्त कंबाईनचे बघू का? नाही, PYQ MPSC चे बघा. MPSC ने कुठलीही परीक्षा घेऊ द्या, फॉरेस्ट, त्याच्यानंतर राज्यसेवा, कंबाईन, ग्रुप C, ऍग्रिकल्चर,
त्याच्यानंतर आपलं MPSC टेक्निकलच्या जेवढ्या एक्झाम आहेत सगळ्यांचे बघा, कारण की तेही शेवटी MPSC ने काढलेलेच PYQ आहेत. अशा पद्धतीने 30-30चा फॉर्म्युला तुम्ही करू शकता. या 30-30च्या फॉर्म्युलामध्ये 10-10 दिवसाचे 3 स्लॉट मारा आणि एक विषय संपून ते 30 दिवस युटिलाइज करून टाका. किंवा 6-6 तासाचे 2 सेक्शन करा, त्याच्यामध्ये एक विषय इथं स्टॅटिक, एक विषय डायनामिक. किंवा 6-6 तासाचे 2 करा, त्या डायनामिक वाल्या 6 तासामध्ये अजून 3 स्लॉट करा, मॅथ्स, रिजनिंग, सायन्स आणि करंट अफेअर रोज वाचा. अशा तिन्ही प्रकारे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार टाइम टेबल बनवा. आणि लक्षात ठेवा, हे 210 दिवसच महत्वाचे आहेत. तुम्हाला असं वाटेल परीक्षा खूप लांब आहे, परंतु जे नेहमी प्रिलियम काढतात ना, त्यांच्या हे स्टॅटिक जीकेच्या नोट्स तयार आहेत. आता मी आमच्याच क्लासमधल्या एका पोराचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी इकॉनॉमिक्सला इतका वेळा वाचलंय की त्यांनी प्रत्येक इकॉनॉमिक्सच्या एका चॅप्टरचं एक पान बनवलंय. आणि तो इतका कॉन्फिडंट आहे की तो इकॉनॉमिक्स कधीच वाचत नाही. परीक्षेला 8 दिवस असताना फक्त इकॉनॉमिक्सची तेवढी पानं वाचतो आणि ती पानं वाचायला त्याला फक्त 1 दिवस लागतो. म्हणजे त्यांनी इकॉनॉमिक्सवर इतकं काम करून ठेवलंय की एका दिवसाचं काम झालंय ते आता. सेम पॉलिटीसाठी, सेम हिस्ट्रीसाठी, सेम भूगोलासाठी. आणि लक्षात ठेवा, भूगोलाचे मॅप जितकं शक्य आहे तितकं स्वतःच्या हाताने बनवा, त्याचा तुम्हाला नॅचरल फायदा होणार आहे. आणि राहिलं मॅथ्स, रिजनिंग, करंट आणि सायन्स, हे तुमच्या वैयक्तिक अवेअरनेसवर, वैयक्तिक नॉलेजवर आणि तुमचं किती त्या विषयाबद्दल कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण कुठलाही विषय सोडायचा नाही. आता असं म्हणतात कंबाईन 2024चा कट ऑफ जवळपास 56 पर्यंत लागू शकतो. त्याच्यामुळे काय होतंय, कट ऑफ वाढायची शक्यता वाढत आहे. तुम्हाला पण 60+, 65+ हा सेफ स्कोर असू शकतो आणि तो सेफ स्कोर आणायचा आहे तर मॅथ्स, रिजनिंग, सायन्स आणि करंट हे तर आलंच पाहिजे. त्याच्यासोबत या स्टॅटिक जीकेच्या सुद्धा नोट्स तयार पाहिजेत. शेवटचा मुद्दा, जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही या नंबरवर आम्हाला कॉल करू शकता, 7887992834 किंवा 9975806127. अशा प्रकारे आपण कंबाईनच्या 210 दिवसाचं नियोजन सांगितले. आता तुम्हाला असं अपेक्षित असेल की मी प्रत्येक दिवसाचं नियोजन सांगू, ते तुमच्या विलवर सोडतो. का? कारण की प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगवेगळी असते. मी तुम्हाला 3 पद्धती सांगितल्या, त्या तुम्ही कुठल्याही निवडा. जर ह्या 3 पद्धती सांगून सुद्धा तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही या नंबरवर फोन करा आणि आम्हाला विचारू शकता. हा डायरेक्ट नंबर माझ्यापर्यंत येईल, तुम्ही माझ्याशी थेट बोलू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या ज्ञानज्योतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा शेअर करा जो नवीन अभ्यासाला येणार आहे किंवा जो नवीन अभ्यास करत आहे. थँक्यू.